आणि मग ती नवऱ्याला म्हणते मी नाही का पगार मिळवत, माझा नाही का अधिकार नाही का, करा तुम्ही हे काम. ती सासू ही आई होती. आणि त्या सुनेला पण कळलं पाहिजे की आपल्याला इथं राहायचे, आपण ह्यांची आई म्हणूनच आपण यांना बघितलं पाहिजे. सुनीले त्रिवार वंदन तुला. अगं राम वनवासात गेला तेव्हा रामाबरोबर सीता होती, पण तुझा नवरा कुठे होता तुझ्याबरोबर. आई जे असं प्रकरण आहे की तिला जर पगार द्यायचा ठरवला तर बाबांना घरी बसावं लागेल. तुला काय कळतं, तुला काय येतंय, तू ह्याच्यात नको डोकं घालू. ही घटना एका टेकडीवर बेधुंद झालेली असणारी मुली आहेत. आई वडील पैसा खर्च करून कष्टाचं पाणी, आपल्या रक्ताचं पाणी करून त्या मुलांना पुण्याला पाठवतात शिकायला. भाऊजय म्हणली की ती अशी हेच असणार, सासू म्हणली की ती कुचकीच असणार, खाष्टच असणार. अहो त्या सिरियलमध्ये ते सांगितलं. अहो चहा करताना तुम्हाला सिरियलमधल्या गोष्टी आठवतात की आज तुमच्या मुलाची बायको आहे, त्या मुलाचं सुख त्या बायकोवर सगळं अवलंबून आहे. मग आपण का नाश्ता दाखवायचा नाही तो. एक वेळ तुम्ही मुलाला बोला आणि तुम्ही सुनेला. का ही हुंडा पद्धत आहे ही पूर्वीच्या काळातली. मुलीला इस्टेटीमधला अधिकार दिला. हुंडा हा त्या मुलीला दिला गेलाय तिच्या भविष्यासाठी. आजकाल मुलींनी हे काम केलं पाहिजे, मुलांनी ते काम केलं पाहिजे, अजिबात चालणार नाही. आईनं मुलीला जितकं सांगितलं पाहिजे तितकंच मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे. का बरं मुलाचा पाठ वाचता, मुलाचं ताट वाचता आणि मुलीला म्हणता ताट घेतो नाही का.